अजितदादा नुसते बोलतात पण माझे काम बोलते. राज्यात एकमेकांबरोबर काम करत असताना महापालिका निवडणुकीत एकमेकांवर टीका करायची नाही असं ठरलं होतं. मी बोलत नाही पण अजितदादांचा संयम ढळलाय अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर मुलाखतीत केली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेत्री गिरिजा ओक यांनी ही मुलाखत घेतली. मेट्रोचा प्रवास मोफत ही घोषणा अजित पवार यांनी जाहीरनाम्यात केली. मात्र प्रत्यक्षात तिकीट दराचा निर्णय घेणारी फेअर फिक्सेशन कमिटी असते, त्यांना तो अधिकार आहे. मीही म्हणेन की महिलांसाठी विमान प्रवास मोफत आहे, तर जाहीर करायला माझं काय जातंय असा प्रश्न विचारत निवडून येता येत नाही म्हणून काहीही जाहीरनामा काढतात अशी फडणवीसांनी टीका केली आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी येत्या गुरुवारी 15 तारखेला मतदान होणार आहे. पुणे महापालिकेमध्ये 41 प्रभागांमधून 165 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. मतदान प्रक्रियेसाठी पालिका प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी शहरात एकूण 4011 इतकी मतदान केंद्र आहेत. सर्वाधिक मतदान केंद्र ही बालाजीनगर, कात्रज, आंबेगाव या 38 क्रमांकाच्या प्रभागात एकूण 188 मतदान केंद्र आहेत. तर शहरात सर्वात कमी 70 मतदान केंद्र अप्पर सुपर इंदिरानगर या 39 क्रमांकाच्या प्रभागात आहे. यंदाच्या पालिका निवडणुकीत सरासरी 900 ते 1200 मतदारांसाठी एक मतदान केंद्र याप्रमाणे मतदान केंद्र स्थापन करण्यात आलं. यंदाच्या निवडणुकीत 4चा प्रभाग आहे, त्यामुळे मतदारांना 4 उमेदवारांना मतदान करावं लागणार आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस आघाडीवर दिसली नाही तरी काँग्रेस ही लोकांच्या मनात रुजली आहे. निवडणुका जर निकोप, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात झाल्या तर काँग्रेसला निश्चितच यश मिळेल. अनेक मोठी पदे भूषवणारी नेते विविध आमिष आणि दबाव तंत्राला बळी पडून भाजपमध्ये गेली आहे. त्यामुळे आज भाजपमध्ये काँग्रेसची विचारधारा असलेले अनेक चेहरे दिसतात. तेथे काँग्रेसयुक्त भाजप तयार झाली आहे असं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलंय. त्यासोबतच काँग्रेस हे बुडणारे जहाज नसून आत्मविश्वासाने पाण्यावर तरंगणारे जहाज आहे. पुणे महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक नसून महाराष्ट्र कोणत्या दिशेने चाललाय हे दाखवणारी निवडणूक आहे असंही थोरात यांनी म्हटलंय. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसकडून खिंडार पडल्याचं दिसतंय. कारण शहरात प्रभाग क्रमांक 24 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष उस्मानभाई तांबोळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रभाग 24च्या प्रचाराचे पॅनल प्रमुख माजी नगरसेवक सदानंद शेट्टी यांनी हा प्रवेश घडवून आणला असल्याने या प्रभागातील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुजाता शेट्टी यांच्यासह इतर उमेदवारांना तांबोळी यांच्या जनसंपर्क तसेच संघटन कौशल्याचा फायदा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा प्रवेश करून घेतला. पिंपरी चिंचवडमधील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचाराची धावपळ अंतिम टप्प्यात आली आहे. घरोघरी प्रचार करताना मतदारांच्या प्रश्नांनी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची चांगलीच कसोटी लागायला सुरुवात झाली आहे. केवळ पत्रक देऊन भागत नसून मतदार तोंडी परीक्षा घेत प्रश्नांची सरबत्ती करत असल्याने अनेकांची भांबेरी उडताना दिसतीये. सध्या थंडीचा कडाका असला तरी पिंपरी चिंचवड शहरात निवडणुकीचे वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय. अनेक उमेदवारांनी घरभेटी, पत्रक वाटप आणि छोट्या सभा घेत आपल्यालाच मतदान करावे असं आवाहन मतदारांना केलंय. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संक्रांतीनंतर अगदी दुसऱ्या दिवशी मतदान आहे. त्यामुळे शहरातील भावी नगरसेवकांची चिंता वाढली आहे. महिला मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करताना खर्चाचा ताळमेळ कसा बसवायचा याचा मोठा पेच उमेदवारांसमोर निर्माण झालाय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. संक्रांत आणि निवडणुकीचा थेट संबंध नसला तरी मतदानाच्या अगोदरच येणारा हा सण उमेदवारांसाठी खर्च, अपेक्षा आणि राजकीय समीकरणांचा मोठा कस पाहणारा ठरणार आहे. जालन्यात मतदानाच्या 3 दिवस अगोदर भाजपला मोठा धक्का बसला. भाजपचे माजी नगराध्यक्ष आणि प्रदेश निमंत्रित सदस्य असलेले सुनील आरदड यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश झाला. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला हा जोरदार धक्का मानला जातोय. जालन्यात भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढत असून प्रचार शिगेला पोहोचला असतानाच अर्जुन खोतकरांनी ऐनवेळी ही खेळी केल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. पंढरपूरमध्ये मोठ्या अपघाताची घटना घडली आहे. चंद्रभागा नदीच्या पुलावर मोठा अपघात घडला असून कंटेनर आणि ट्रॅक्टर पुलावरून खाली कोसळला.
कर्नाटकमधून ऊसतोड मजूर घेऊन ट्रॅक्टर पंढरपूरकडे निघाला होता. दरम्यान ट्रॅक्टर सुरू होण्यापूर्वीच ट्रॅक्टर 2 ट्रॉल्यांसह पुलाखाली कोसळला आणि त्यावर कंटेनर कोसळल्याने हा भीषण अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार 2 ते 3 मजूर या अपघातात मृत्युमुखी पडले, तर ट्रॅक्टर आणि कंटेनर खाली काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेत जवळपास 8 ते 10 लोक गंभीर स्वरूपात जखमी झालेत, तर गंभीर जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जाते. जम्मू आणि काश्मीरच्या LOC जवळ तब्बल 8 महिन्यानंतर संशयास्पद ड्रोनच्या हालचाली दिसून आल्यात. सुरक्षा दलांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार हे ड्रोन पाकिस्तानी बाजूने भारतीय हद्दीत घुसलेत. काही मिनिटे घिरट्या घातल्यानंतर ते परतले. ड्रोनच्या उपस्थितीनंतर लष्कर आणि इतर सुरक्षा संस्थांनी मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ड्रोन दिसल्यानंतर लष्कराच्या जवानांनी गोळीबार केला. त्याचवेळी राजौरी जिल्ह्यातील तेरियत भागातील खब्बर गावात आणखीन एक ड्रोन दिसल्याची माहिती मिळाली. ड्रोनमध्ये ब्लिंकिंग लाईट्स होत्या, ज्यामुळे ते ओळखण्यास मदत झाली. दरम्यान या भागात आता सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हेनेझुएला आणि इराणमधील राजकीय अस्थिरतेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्युबाला इशारा दिलाय. वॉशिंग्टनशी करार करा किंवा पूर्णपणे आर्थिक एकाकीपणाला सामोरे जा, असं म्हणत त्यांनी क्युबाला इशारा दिलाय. हा इशारा अशा वेळी देण्यात आलाय की जेव्हा या महिन्यात व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेच्या लष्करी कारवाईत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे क्युबाची सर्वात महत्त्वाची आर्थिक जीवनरेखा व्हेनेझुएलाचे तेल जवळजवळ बंद झालंय. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावर व्हेनेझुएलाच्या अनुदानावर अवलंबून असलेल्या क्युबाच्या अर्थव्यवस्थेचा युग संपलाय असं म्हटलंय.